आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण वार्ड क्रमांक 9 मधून नगरसेविकासाठी इच्छुक आहात। याआधी देखील आपण पुरसुंगी ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढलेलं आहात, त्यामध्ये विजयाचा गुलाल देखील आपण उधळलेला आहे। मात्र आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 9 मधून कोणते मुद्दे आहेत ज्यावरती आपण लढणार आहात, त्याबद्दल काय सांगा? स्पेसिफिक सांगायचं झालं तर आता सोसायट्यांसाठी मेजर प्रश्न आहे। फ्लॅट करोडोचे आहेत, पण त्याची कॉस्टिंग मेंटेनन्सची पकडली तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे। कारण विकत मिळणारं पाणी, बेसिक आपल्याकडे पाणी सोसायट्यांना नळजोड झालेली नाही आहे। तर मी त्याच मुद्द्यावरती जास्त करून बघणार आहे की कशी सोसायट्यांना नळजोड मिळेल आणि शुद्ध पिण्याचे पाणी कसे मिळेल, ही मेन बेसिक पहिली गोष्ट आहे गरजेची। आपल्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या घेऊन आपण आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहात? पहिलं सांगितलं पाणी, दुसरी समस्या आहे कचरा डेली उचलला जात नाही। पण हेच ज्यावेळेस मी सरपंच पदावरती होते त्यावेळेस ग्रामपंचायतचा ठराव होता डेली कलेक्ट करायचे कचरा, आणि डेली स्ट्रीट लाईटचं पण होतं की तिथं लाईटीचं काम टायमिंगमध्ये होतं। दुसरं झालं तर रोडवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। बांधकाम म्हणण्यापेक्षा हातगाड्या असतील, भाजीच्या असतील, हा अनेक कचराही करतात आणि त्याला कुठला अधिकृत असा सिम्बॉलही नाही आहे। त्यामुळे रोडवरचं ते जर अनधिकृत हे गाड्या काढल्या तर आपला रोड सुरळीत चालू होईल। कारण आता काय होतं आहे, ट्रॅफिकची खूप समस्या होते। ज्यावेळेस हडपसरला जायला 15-20 मिनटं लागतात, त्यापेक्षा आता आमच्या घरापासूनच भेकरायला यायला आम्हाला 15-20 मिनटं लागायला लागले। त्यामुळे वाहतुकीची एक मोठी समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची आहे, बेसिक सुविधा आहेत, त्यांच्यावरतीच मी आता सध्या फोकस करणार आहे। आतापर्यंत आपल्या प्रभागामधले झालेला विकास कामे कोणकोणती आहेत आणि पुढे चालून कोणते विकास कामे आपण करणार आहात, त्याबद्दल काय सांगा? ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही जवळजवळ 25 वर्ष झाले आम्ही राजकारणातच आहोत, पण आमच्या दोघांचंही एकच उद्देश असतं, 1 महिन्यापुरतं राजकारण आणि नंतर कंटिन्यू आपलं समाजकारण आम्ही करत असतो। त्याच्या मार्फत सांगायचं झालं तर विशेष करून ग्रामपंचायत ज्यावेळेस होती त्यावेळेस मी सरपंच पदावरती, ते अनेक जण सरपंच होऊनही गेले। गावाचा विकास खूप त्या प्रमाणामध्ये झाला होता, कारण त्यावेळेस फंडिंग मोठं अवेलेबल होतं। त्यामध्ये सगळ्या वॉर्डचे, फुरसुंगी गावातून ते भेकराईपर्यंतचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण रोडचे झाले होते, अंडरग्राऊंड लाईट झाल्या होत्या, स्ट्रीट लाईट झाल्या होत्या, तसेच चौकामध्ये मोठे हायमास लावले गेले होते। डेली कचऱ्याचं सरुगेशन होत होतं आणि डेली होम टू होम जाऊन कलेक्शन होत होतं। त्या प्रमाणामध्ये गाड्या होत्या, त्या प्रमाणामध्ये वर्कर आपले कामं ऐकत होती, कारण त्यांना ग्रामपंचायतचं एक पकड होती, बॉडी होती। त्यामुळं त्यांना सगळ्यांचं मत हे ऐकायला लागायचं आणि कामावरती त्यावेळेस कामगारही फोकस करत होते। पण आत्ता विचार केला तर गेले 6-7 वर्ष झाले आपण मागे पडलेलो आहोत। मागे ह्यासाठी की बाबा कुठलीच बॉडी तिथं काम करत नव्हती। अगदी फुरसुंगी गावाचा फुटबॉल केला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ग्रामपंचायत होती, नंतर महानगरपालिकेमध्ये गेलो तर 11 गावचे मिळून एकच नगरसेवक 2 झाले, त्यातले एक आपल्या इथे होते, एक आंबेगावचं होतं। त्यामुळं म्हणून असं त्या दोघांना तेवढं काम करता आलं नाही किंवा कॉर्पोरेशनने तेवढा फंड अवेलेबल करून दिलं नाही। ज्या उद्देशाने आपण कॉर्पोरेशनमध्ये गेलो होतो, अवाढव्य फक्त आपल्याला टॅक्स वाढला, पण त्यामार्फत जी सुविधा पाहिजे नव्हती ती काहीही मिळाली नव्हती। म्हणून पुन्हा लोकांनी हे केलं की टॅक्स माफ करण्यासाठी आंदोलन केलं, तर हे उलटं झालं की ती नगर परिषद आपल्यावर लादली गेली आणि विनाकारण जे लोकांना नको होतं त्याच्यावरतीच आता सगळ्यांना इलेक्शन लढावे लागतात आहेत। आणि तेच आहे सेम, जे बेसिक सुविधा मिळत होत्या ग्रामपंचायतमध्ये त्याही मिळत नाही। त्यासाठी आता परत नव्याने आता सुरुवात करायला लागणार आहे। घनकचऱ्यावरती काम करावं लागणार आहे, पाण्यावरती काम करावं लागणार आहे, स्ट्रीट लाईट अनेक बंद पडलेले आहेत पण त्या ट्यूब सतत त्यांना मिळत नाही आहे, तो मेंटेनन्स आपल्याला करायला लागणार आहे। लाईटच्या ज्या गाड्या असतात त्या घ्याव्या लागणार आहे, कारण वर्करची सेफ्टी महत्त्वाची आहे। म्हणजे अजून आपल्याला परत स्टार्ट टू एंड पुन्हा चालू करायला लागणार आहे। त्यामुळं आपला विकास होण्याऐवजी पुन्हा आपण मागेच चाललेलो आहोत। त्यामुळे आता पूर्ण गावाने ठरवलं तर हा नक्कीच विकास होईल आणि पुन्हा लोकांना असे म्हणायची वेळ येणार नाही की बाबा ग्रामपंचायतच बरी होती म्हणून। आतापर्यंत जो प्रलंबित प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही, त्या सर्व प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी
कशा पद्धतीची यंत्रणा आपण वापरणार आहात आणि कशा पद्धतीचे पावलं उचलून आपण हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे, त्याबद्दल काय सांगा? आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही BJPमध्ये प्रवेश केलेला आहे. देशात BJPची वारा आहे, राज्यात देवेंद्र फडणवीसाचं आहे आणि आपली नगर परिषद पण जर कमळाच्याच ह्याने फुलली तर नक्कीच फंड हा आपल्या देशातून, राज्यातून आणि आपल्या इथे मिळेल आणि त्यामार्फत आपल्याला लोकांच्या समस्या आहे, जोपर्यंत पैसा नसेल, फंडिंग नसेल तर बोलून सुखसुविधा देता येणार नाही आहे. त्या प्रमाणासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात फंड अवेलेबल पाहिजेत, तरच आपण बेसिक सुविधांपासून चालू करू शकतो. महिला सशक्तीकरणासाठी आपली काय योजना आहे? आता बऱ्याच जणांना तर माहिती आहे की मी गेले 20 वर्ष झाले महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणावरतीच काम करत आहे आणि त्यामार्फत मी अनेक कामंही केलेली आहे. केक मेकिंग असेल, मसाले मेकिंग असतील, महिलांना वेगवेगळी कामं असतील, परत महिला बचत गट आहे. महिला आपल्या अख्ख्या फुरसुंगीमध्ये फक्त आपल्याकडेच महिला पतसंस्था आहे, जिथे फक्त महिलांचेच प्रश्न आणि महिलांच्या बिझनेससाठी पायावर उभं राहण्यासाठी आपण त्यांना कर्जरूपी सहकार्य करतो आणि त्यामार्फत त्यांचे नक्कीच पाय बळकट होतील. आणि आम्ही असंही सांगतो की पहिली महिला सक्षम झाली पाहिजे तर तिचं घर सक्षम होईल. आपल्याला फॅसिलिटी मिळालेल्या आहेत, आपण शिक्षण घेतलेलं आहे, सुशिक्षित आहात, नोकरीमार्फत असेल, वेगवेगळ्या सोयींमध्ये असेल की आपण तिथे मार्ग काढत राहतो महिलांसाठी आणि महिलाही उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. बऱ्याच महिलांना मुलं आता आउट ऑफ शिकायला गेलेली आहेत आणि महिला घरी आहेत तर त्यांना खरंच वृद्धाश्रमाची वाट पाहावी लागते किंवा त्यांना करमत नाही आहे तर त्यांना विरंगुळा केंद्र असेल, ज्येष्ठ मंडळींसाठी एखादं सेंटर असेल की तिथे ते जाऊन एकामेकाचे भावना व्यक्त करू शकतात किंवा त्यांना आनंदात तिथं मिळू शकतो. हरिपाठ असेल, कीर्तन असेल, भजन असेल किंवा त्यांना एखादी ट्रीप असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जाऊन आम्ही त्यांची समस्या दूर करण्याचं किंवा आपली फॅमिली ती फॅमिली वेगळी नाही असं दर्शवण्याचा किंवा असं दाखवण्याचा प्रयत्न करू आणि नेहमीच आम्ही करतोय दोघंजणं त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने सुद्धा. आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगाराला सामोरे जात आहे. अशा युवा पिढीसाठी, तरुणीसाठी काय आपली उपाययोजना असणार आहे, त्याबद्दल काय? आता फुरसुंगी गाव नव्यानेच आपलं नगर परिषदमध्ये समाविष्ट झालं आहे. नवीनच आता सगळं कार्यकारिणी आहे तर नवीन व्यवसाय चालू झाले पाहिजे, कंपन्या उभारल्या पाहिजे. IT सेक्टरमध्ये मुलं शिकलेली आहेत, त्यांचे वेगवेगळे रोजगार मेळावा झाला पाहिजे जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल. आणि अजून शेतकरी असतील त्यांच्या मालाला भाव पाहिजे. आपल्या फुरसुंगीमध्ये तुम्हालाही माहिती की गुरुवारचा बाजार भरतो की त्यामार्फतही शेतकरी आपला आहे तो माल देऊन हमी भावापेक्षा जास्त रेट तिथं मिळतो आणि ताजं लोकांना ऑर्गॅनिक मिळतं. त्यामुळे तिथं लोकांचा जाण्याचाही कल वाढतो. शेतकऱ्यालाही शेतकऱ्याचे जास्त पैसे मिळतात आणि जे कामगार आहेत त्यांनाही फ्रेश पालेभाज्या भेटतो तिथं. आज मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी वृद्ध आश्रमाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना आपल्याला दिसत आहे. अशा वृद्ध महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली त्यांच्या प्रती आपली संकल्पना काय असणार आहे, त्याबद्दल काय सांगा? कसं आहे, आता उच्च शिक्षण घेतलेलं आहे. भारतामध्ये राहण्याऐवजी लोक आउट ऑफ गेले शिकायला की तिथे स्थायिक होतात. मोठं पॅकेज मिळतं त्यांना. तर आपल्याही सरकारने पॅकेज वाढवलं पाहिजे जेणेकरून आपली तरुण पिढी आहे ती आपल्याच भारतात राहायला पाहिजे. आणि जर ती बाहेर गेली नाही तर जनरली आहे की ती त्यांच्या आईवडिलांवरती, बाकीच्या फॅमिलीवरती लक्ष देऊ शकते. तर एकच आहे की ज्यांनी त्यांनी आपलं घर सांभाळलं पाहिजे. बाहेर कितीही शिका पण बाबा आता जर मोठी फॅमिली आता ही संकुचित व्हायला लागलेली आहे आणि 4 ते 5च जणांचं कुटुंब छोटं छोटं होत चाललं आहे. त्यामुळं ह्या समस्या पुढे येतच राहणार आहे. चुलता, काका, काकी, आजी, आजोबा हे मुलांना आता समजत नाही. त्याऐवजी आईवडील दोघंही कमवतात कारण ती कमवण्याची गरजच आहे, कारण खर्च खूप वाढलेला आहे. मग मुलं डे केअरमध्ये असतात. जर आजी आजोबा असतील तर मुलं डे केअरमध्ये नाही तर आपल्याच घरी राहतील आणि आजी आजोबांचाही टाईम जाईल आणि मुलांना चांगले संस्कार मिळतील. तर त्यासाठी फॅमिली मोठी असणं आणि एकोपा असणं हेच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी गुन्हेगारीवर मात करणार आहात. गुन्हेगारी म्हटलं तर आत्ताच तुम्हाला माहिती आहे की दिल्लीसारख्या मेन आपली राजधानी आहे भारताची, त्याच्यामध्ये जर हे बॉम्ब घडू शकतात आणि ते पण उच्च शिक्षित, आपल्याच इथं शिक्षण घेतलेले, डॉक्टर्स झालेले, मेंटॅलिटी प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. तर हे
भारत देश आहे आपला, आपण एवढं रोज जनगण म्हणतो, आपण सगळे भाऊ बहीण आहे असं म्हणतो, ती भावना मनात रुजली पाहिजे, ही फक्त बोलण्यापुरतं नसायला पाहिजे. तरच कुठेतरी ह्याचा बदला त्याचा बदला घेण्यामध्ये आपली तरुण पिढी वाया चाललेली आहे. तर मुलांचं शिक्षणामध्येच भारत देश प्रेम असेल, राष्ट्रभक्ती असेल, ही जागृत झाली पाहिजे, जेणेकरून असले गुन्हे थांबतील. आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी कोणत्या पद्धतीची यंत्रणांचा वापर आपण करणार आहात, त्याबद्दल काय सांगा? जनतेचा संवाद आणि जनतेशी नाळ ही आमची कंटिन्यू जुळलेलीच असते. कुठलंही आम्ही इलेक्शन आलं म्हणून कुठलाच आमच्याकडं कार्यक्रम नसतो. दरवेळी गेले 10 वर्ष ते 12 वर्ष झाले तुम्ही पाहत असाल ट्रिपांच्या मार्फत महिला सक्षमीकरण, सबलीकरण, महिलांच्या सेफ्टीसाठी कराटे क्लास, व त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मसाले असतील, फॅशन डिझायनिंगचा मोठा क्लास आपण महिला दिनानिमित्त दिलेला आहे, हेल्थ चेकअप दिलेला आहे, आणि हे वर्षानुवर्ष दरवर्षी चालत आलेलं आहे. तसंच चांगली हेल्थ राहण्यासाठी क्रिकेट असतील, हँडबॉल असतील, व्हॉलीबॉल असतील, तसंच छोट्या बालचंबूंसाठी डान्स स्पर्धा असतात, गायन स्पर्धा असतात. एक ना अनेक दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो, जेणेकरून सगळे एकत्र आले पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आमचं ॲटोमॅटिक लोकांशी कम्युनिकेशन वाढत जातं. आणि आता लोकही म्हणतात की ताई तुम्ही उभं राहिलात, खूप छान झालेलं आहे, आम्हालाही छान वाटतं की आमच्या ओळखीचा चेहरा मिळतोय. आम्ही होम टू होम एक राऊंड झालेला आहे, सोसायट्यामध्ये वेगवेगळ्या निमित्त आम्ही मीटिंग्स घेतो आहे त्यांच्या हॉलमध्ये, किंवा जिथं कीर्तन चालतं, कुठे हरिपाठ चालतात, तिथे त्या गर्दीमध्ये जाऊन त्या लोकांशी आम्ही संवाद साधतो, तुम्हाला काय हवं आहे ते विचारतो. पण बऱ्याच लोकांना की माझा चेहरा ओळखीचा आहे, किंवा मी फुरसुंगीचं सरपंचपद भूषवलेलं आहे. फुरसुंगीचे ग्रामपंचायत असताना मी 10 वर्ष झाले मी स्वतः रोडवर उभं राहून एक एक रोड, एक एक लाईट, जी काही समस्या असेल ती कुणीही मला कळवली तर मी आणि माझी गाडी तिथपर्यंत पोचायचं आणि जनतेचा जो काही प्रश्न असेल तो सॉल्व करण्यामध्ये मला खूप आवड आहे. कारण जनसेवा हीच श्रेष्ठ सेवा आहे आणि ती आम्हालाही दोघांना आवडते. त्यामुळं लोकांशी संवाद करताना आम्हाला हे एक उपयोगी पडतं, किंवा एक गॉड गिफ्ट म्हणा की 10-15 वर्ष जे आम्ही थेंबे थेंबे तळ साचवलं होतं त्याचा आम्हाला आत्ता फायदा होत आहे. होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपण काय अपेक्षा ठेवता, त्याबद्दल काय सांगा? आम्ही तर जिथे जातो तिथं जनतेला सांगतो की अशा पक्षापेक्षा असा व्यक्ती निवडा की जेणेकरून तो कुठल्याही गुन्हेगारी क्षेत्राशी नसेल, उच्च शिक्षित असेल, प्रामाणिकपणा असेल, कुठलंही भ्रष्ट नसेल, किंवा जे ते येतं ते बाबा स्टार्टला दाखवतात आम्ही कामं करतो, पण अर्धे पैसे जनतेचे हे त्या नगरसेवकाच्या किंवा ह्यांच्या खिशात जातं, किंवा टेंडर पद्धती असते तिथं पर्सेंटेज असतात. ती पद्धत मला वाटतं नसावी. जनतेचा पैसा आहे तो जनतेच्या सेवेसाठीच लागला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्याशीच प्रामाणिकपणा पाहिजे, तर हा प्रश्न येणारच नाही आहे. जनतेशी संवाद साधणारा असावा, जनतेला न्याय देणारा असावा, जनतेची जी प्रलंबित प्रश्न आहेत, पाणी असेल, कचरा असेल, त्याच्याशी निगडीत बोलणारा असावा, कायम रात्रंदिवस त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पाहिजे नाही, जेणेकरून कुठेही गुन्हेगारी झाली तरी तिथे येऊन आळा घालणारा असावा, ना की त्यांना पाठीशी घालून बाबा चौकीला सांगून की हा माझा माणूस आहे तो सोडा असे म्हणणारे नाही पाहिजे. तर गुन्हेगारांना समोर नेऊन पोलीस चौकीत देणारा असावा, जेणेकरून गुन्हेगारीला आळा घालता येईल. आणि ज्यावेळेस लोक गुन्हा करतात, अशी तरुणच पिढी, आता तुम्हालाही माहिती आहे किती कोयता गँग, ड्रग्स, सिगारेट, ते वेगवेगळ्या प्रकारचे स्मोकिंग आलेले आहेत की त्याचा वासही येत नाही आहे आणि त्याच्यामध्ये मुलांची हेल्थ खराब होती आहे. तर तसं निगडीत काहीही नसावं, उच्च शिक्षित असावं, जेणेकरून शिक्षण घेऊन त्याला कळलं पाहिजे जनतेचा पैसा हा जनतेच्या सेवेसाठी आहे, जनतेच्या हितासाठी आहे. हे करणारा उमेदवार जनतेने निवडावा, जनतेने ओळखीचा चेहरा निवडावा, जेणेकरून त्यांनी हाक मारली तर तिथे तो जाणारा असावा. ते लेडीज असू, जेंट्स असू, असं कुणीही नको आहे की पद घ्या आणि घरी बसा, बाबा काय असेल ते सयांना आमच्या घरी गठ्ठा द्या असा म्हणणारा उमेदवार किंवा लेडीज उमेदवार कृपया करून, मीही मतदारांशी संवाद साधते त्यावेळेस सांगते की असे उमेदवार तुम्ही निवडू नका, जेणेकरून 5 वर्ष आपल्याला पस्तावा करण्याची वेळ येईल. तर 5 वर्षामध्ये फुरसुंगीचा विकास करणारा, फुरसुंगीचा चेहरा मोहरा बदलणारा आणि जे
रोडचे मोठे मोठे प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, तो नीट करणारा असा चेहरा निवडा, जेणेकरून जनता खुश होईल आणि जो सेवक आहे तो बॉस नाही तर सेवा करणारा सेवक बनेल, असा चेहरा जनतेने निवडावा असं मला वाटतं, असं माझं मत आहे. धन्यवाद ताई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.